काय म्हणणं आहे त्यांचा यावर प्रणाली, मी थोडं थांबवते। ही थेट दृश्य आहेत राज ठाकरे अमित शहा यांची भेट घेऊन आता बाहेर पडलेले आहेत। म्हणजे हे राज ठाकरे आणि सोबतच राज ठाकरे, अमित ठाकरे आणि विनोद तावडे हे बाहेर पडलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या घडामोडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता राज ठाकरे बाहेर पडलेले आहेत। अमित शहा यांच्यासोबतची बैठक संपलेली आहे आणि साधारणतः ही बैठक जर बघितली आपण तर साधारणतः 30 मिनिटं ही बैठक झाली आणि या बैठकीतून काय आता बाहेर पडतंय हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि थोड्याच वेळात होऊ शकतं आता राज ठाकरे काही घोषणा करण्याची देखील शक्यता व्यक्त केली जातात। त्यामुळे आपल्याला पाहावं लागेल की आगामी काही वेळात काय माहिती पुढे येते। कारण महायुतीमध्ये साधारणतः तुम्ही या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवा। नेमकी ही जी भेट झाली या भेटीमध्ये काय चर्चा झाली आहे, कोणत्या मुद्द्यांवर शिक्कामोर्तब झालंय, महाराष्ट्राच्या राज्यात नवं राजकारण पाहायला मिळणार आहे का, या सगळ्या घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास प्रशांत, धन्यवाद। तर आताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी ती म्हणजे अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल अर्धा तासांहून अधिक दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्या जागेसंदर्भात काही चर्चा झाली आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या भेटीनं वेधून घेतलेलं आहे, कारण अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यातली भेट जी होती ही भेट निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती हे तर नक्की आहे। मात्र मनसेला आता 1 किंवा 2 जागा मिळणार का, मनसे आता भाजपसोबत युती करणार का, महायुतीचा हा राजमार्ग आहे का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत। जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना दुसरीकडे राज ठाकरे यांची महायुतीमध्ये एंट्री ही आता इतर 2 पक्षांसाठी थोडी नाराजीचा सूर दिसणार आहेत का, कारण काही जागा ज्या आहेत त्या आता मनसेला दिली जाण्याची शक्यता असेल। त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काही माहिती मिळू शकली आहे का? आपण समोर जर बघतोय आपण हा राज ठाकरे यांचा कॉन्वॉय आपल्याला जाताना दिसतोय आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आता राज ठाकरे हे ताज मानसिंगमध्ये पुन्हा दाखल